अजितदादांच्या अपघातामुळे सर्वच लोक दुःखी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। डीजीसीएकडनं अपघाताची चौकशी सुरू आहे असंही फडणवीसांनी सांगितलं। तर विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिली आहे। जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी चालली आहे। डीजी सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत। आपण सीआयडी चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे। तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे। मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही सीबीआय चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत। आता आपण जर बघितलं तर जवळपास 2 प्रेस नोट या डीजीसीएने किंवा डीजी सेफ्टीने त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 13 निर्धारित मानकांवर ही त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे। डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर जो आहे त्याचा डेटा त्यांनी पूर्णपणे डाउनलोड केलेला आहे। व्हॉइस रेकॉर्डर जो आहे त्याच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही अशी कुठलीच आता परिस्थिती त्या ठिकाणी नाही। त्या संदर्भात जी काही शेवटी ही विमानं परदेशात बनतात त्यामुळे तिथल्याही जो काही व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्याकरता त्यांची मदत ही त्या ठिकाणी घेतली जाते। आणि मलबा असेल, परिचालन किंवा मेंटेनन्स रेकॉर्ड असतील, या सगळ्यांची चौकशी चाललेली आहे। विशेषतः VSR ही जी कंपनी आहे या कंपनीचं पूर्ण ऑडिट हे डीजीसीएने सुरू केलेलं आहे आणि केवळ या अपघातापुरतं ते ऑडिट चाललेलं नाही आहे, तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षाचं सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट हे त्या ठिकाणी अतिशय कडक पद्धतीनं करण्यात येत आहे। त्यांचे लॉगबुक्स असतील, तिथे FTDL जे असतं त्याचं ते योग्य प्रकारे पाळले गेले की नाही, मेंटेनन्स योग्य प्रकारे होता की नाही, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी चौकशी चाललेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या चौकशीचा जो काही निकाल आहे त्याची वाट बघितली पाहिजे। अर्थात या संदर्भात कोणाच्या मनात शंकाच असू नये असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही। कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे। म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी डीजीसीएला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे डीजीसीएपर्यंत पोस्ट करू। कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही। कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे। हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे।